नमस्कार. श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही दत्त महाराजांची राजधानी नरसिंहवाडीला गेलो. या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देऊन दत्त महाराजांचा आशीर्वाद घेतला. खूप पावन असे हे तीर्थक्षेत्र आहे. इथे आल्यानंतर खरंच मन प्रसन्न होऊन साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन झाल्यासारखे वाटते. तर आज आपण या दत्त महाराजांची राजधानी नरसिंहवाडीची माहिती पाहूया. श्रीपाद वल्लभ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि त्यांच्या नरसिंह स्वरूपाची आठवण म्हणून या भूमीस नरसिंहवाडी म्हटले जाते. येथे अनेक भक्त लाखोंच्या संख्येने नरसिंहवाडीला भेट देतात. येथे स्वामींनी एक तप वास्तव्य केले होते. कृष्णेच्या काठावर वसलेले हे गाव निसर्गरम्य आहे. दत्त संप्रदायातील बऱ्याच महान विभूती या ठिकाणी वास्तव्यास होत्या. येथील पादुकांना मनोहर पादुका असे संबोधले जाते. दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नरसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. नरसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नरसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी. स्वामींनीच या ठिकाणी श्री दत्त पादुकांची स्थापना केली. या क्षेत्राला कृष्णा पंचगंगेच्या संगमामुळे व औदुंबर वृक्षाच्या घनदाट छायेमुळे मुळातच एक प्रकारची प्रसन्नता आलेली आहे. कृष्णा पंचगंगेच्या संगमावर वसलेले हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी साधना, उपासना, भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदी तीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव स्पष्टपणे जाणवतो. पहाटे 3 पासून ते रात्री 10 पर्यंत दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. काकड आरती, पंचामृताभिषेक, महापूजा, पवमान पठण, धूप दीप आरती, दत्त गजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती हे आजही श्रद्धेने आणि उत्साहाने सांभाळले जाते. विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. श्री दत्तात्रेय अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णा पंचगंगा तपोभूमी व कर्मभूमी या ठिकाणी स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य केले. अनेकांचे उद्धार केले. आपल्या अगम्य लीला भक्तांना दाखवल्या. खरोखरच श्री दत्त महाराजांच्या नामस्मरणाने सारे विकार निघून जातात. समस्यांमधून, अडचणींमधून लोकांना बाहेर पडण्याचे मार्ग दिसतात. सात्विक बुद्धीने वर्तन करणाऱ्या भक्तांवर श्री गुरूंची फार मोठी प्रीती असते. 7 नद्यांचे मिलन झालेले हे तीर्थक्षेत्र आसमंतात श्री दत्तगुरूंचा संचार झाल्याने त्यांच्या रजकांनी पवित्र झालेली ही भूमी कृष्णतीरावर शुक्लतीर्थ, पापविनाशी, काम्य, सिद्ध, अमर, कोटी, शक्ती व प्रयागतीर्थ अशी अष्टतीर्थे अशा या परमदिव्यस्थानी वर्षभर केव्हाही नदी स्नान करावे. येथील मनोहर पादुकांच्या दर्शनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. दत्त जयंतीला येथे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. तर तुम्ही सुद्धा एकदा श्री क्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी नक्की भेट द्या आणि दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद घ्या. यांच्या आशीर्वादाने प्रत्येक काम वेगाने आणि जोमाने पूर्ण होते. अनेक भाविकांना या तीर्थक्षेत्राची प्रचिती आलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.